लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आझाद समाज पार्टी नाशिक जिल्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। नीट आणि टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारलेल्या नाशिक बंदमध्ये आझाद समाज पार्टीनं मोठ्या ताकदीनं सहभाग नोंदवलाय। आझाद समाज पार्टीच्या वतीनं केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आणि विद्यार्थ्यांवर होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ जोरदार आंदोलन करण्यात आलंय। मुसळधार पावसातही आझाद समाज पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत। घोषणाबाजी करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली आहे। या आंदोलनात आझाद समाज पार्टीचे प्रदेश महासचिव संदीप मोरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मुकेश गांगुर्डे, जिल्हाध्यक्ष साहिल सोनवणे यांनी नेतृत्व केलंय। भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये नीट पेपर फुटीचं प्रकरण झालंय, त्याच्या विरोधामध्ये दिल्ली जंतर मंतर येथे अभिषेक दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली जे काही आंदोलन चालू आहे, महिनाभरापासून जे उपोषण चालू आहे, त्याला सपोर्ट म्हणून आम्ही नाशिक तर्फे 4 दिवस दिल्लीला जाऊन आलो। 20 तारखेचं जे आंदोलन झालं ते आंदोलन एकदम अत्यंत हुकुमशाही पद्धतीने आंदोलन झालं। तरुण लहान विद्यार्थ्यांना मारझोड झाली, शिक्षण व्यवस्था भ्रष्ट झाली आहे, त्याच्या विरोधात आंदोलन पुकारलं गेलं। त्या आंदोलनामध्ये मोदी सरकार, हुकुमशाह सरकारने अतिशय क्रूरपणे लाठीचार्ज केला। लाठीचार्ज करून दगडफेक केली, तरुणांना दगड मारले, लहान मुलींना मारलं, अक्षरशः विवस्त्र करून मारलं मोदी सरकारने। मोदी सरकारचा जाहीर निषेध असो। जे महिनाभरापासून जे आंदोलन चालू आहे, आंदोलन करते विद्यार्थ्यांची मागणी काय? फक्त चांगलं उच्च दर्जाचं शिक्षण हवंय। आमची मागणी त्यांची खुर्ची नाही, त्यांची सत्ता नाही, आम्ही त्यांची प्रॉपर्टी नाही मागत आहे। आम्हाला शिक्षण पाहिजे, शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा दिला पाहिजे। या मागणीसाठी लोकशाही मार्गाने, संविधानिक मार्गाने जे आंदोलन करते, हे हुकुमशाह मोदी सरकारने आंदोलन मोडीच पाडण्यासाठी जो बेछूट लाठीचार्ज केला, त्याचा निषेध म्हणून आम्ही आज इथे जमलेलो आहोत आणि या गोष्टीचा जाहीर निषेध करून धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आम्ही या ठिकाणी मागत आहोत। तसेच मनोज हिरे, विजय मोरे, भावेश भुजबळ, रणजित बोधक आणि पंकज साळवे यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते। भर पावसातही मोठ्या संख्येनं कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्यानं या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलंय। आझाद समाज पार्टीनं घेतलेली आक्रमक भूमिका आणि कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग यामुळे नाशिकमधील या आंदोलनाची चर्चा रंगली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।